काँग्रेसनं गेल्या 70 वर्षात काय केलं असा कळीचा प्रश्न विचारत 2014 साली सत्तेवर आलेल्या भाजप सरकारमध्ये सध्याच्या घडीला एक असा नेता आहे जो सत्तेत असूनही विरोधकांचाही तितका सन्मान करतो. त्या नेत्याचं नाव आहे नितीन गडकरी. राजकारणात सत्ताधारी आणि विरोधकांनी नेहमीच एकमेकांचा आदर केला पाहिजे याचा आदर्श नितीन गडकरी यांनी पाळला आहे. याचं अगदी ताजं उदाहरण म्हणजे नागपुरातील एका कार्यक्रमात नितीन गडकरी यांनी माजी पंतप्रधान आणि काँग्रेसचे दिवंगत नेते राजीव गांधी यांच्या कार्यकाळातील शिक्षणाच्या दर्जाचा अगदी तोंड भरून कौतुक केलं. त्यामुळे सभागृहात आणि रस्त्यावर नेहमीच पंडित नेहरू आणि गांधी घराण्यावर टीका करणाऱ्या भाजपच्या नेत्यांची आणि कार्यकर्त्यांची आता चांगलीच कोंडी झाली असणार. कारण भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष राहिलेले आणि पक्षातील पहिल्या फळीतील नेते असणाऱ्या गडकरी यांनी नागपूरमध्ये एका जाहीर कार्यक्रमात राजीव गांधींचं कौतुक केल्यानं सगळ्यांच्याच भुवया उंचावल्यात. पण राजीव गांधी यांनी असे नक्की कोणते निर्णय घेतले होते की गडकरी यांनी त्याचा उल्लेख केला? पाहूयात या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी अरविंद आणि तुम्ही पाहतात महाराष्ट्र कट्टा. नागपुरातल्या सिव्हिल लाईन येथील डॉक्टर वसंतराव देशपांडे सभागृहात रविवारी 26 एप्रिलला संध्याकाळी नवोदय विद्यालयाचा 40वा वर्धापन दिन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत पार पडला. आणि यावेळी बोलताना त्यांनी राजीव गांधींच्या दूरदृष्टीचा गौरव करत त्यांनी देशभरात सुरू केलेल्या नवोदय विद्यालयाचं कौतुक केलं. नितीन गडकरी म्हणाले की देशात नवोदयची सुरुवात झाली त्यावेळी राजीव गांधी देशाचे पंतप्रधान होते. त्या काळात शिक्षणाचा विस्तार करण्याचा विचार करण्यासोबतच गुणवत्ता ही कायम राहावी यावर भर दिला जात होता. कारण यातूनच शिक्षणात गुणात्मक परिवर्तन होऊन आणि मागासवर्गीयांना त्याचा लाभ पोहोचावा हा उद्देश होता. जे सामाजिक, आर्थिक आणि शैक्षणिक क्षेत्रात मागास असेल त्यांच्यासाठी गुणवत्तापूर्ण शिक्षण असेल तर त्या संस्थेतून देशाचे चांगले नागरिक तयार होतील. आज 40 लाख विद्यार्थी नवोदय विद्यालयातून शिक्षण घेऊन देशाच्या विकासात महत्त्वाचं योगदान देत आहे. ही आपल्यासाठी आनंदाची आणि अभिमानाची बाब आहे असंही गडकरी म्हणाले. एकूणच नितीन गडकरींच्या मते राजीव गांधी पंतप्रधान असताना त्यांनी केवळ शिक्षणाचा विस्तारच केला नाही तर शिक्षणातील गुणवत्तेवरही भर दिला होता. यासोबतच राजीव गांधी यांच्या दूरदृष्टीची प्रशंसा करताना देशातील ग्रामीण भागातील हुशार विद्यार्थ्यांना उत्तम शिक्षण मिळावं यासाठी राजीव गांधींनी नवोदय विद्यालयाच्या माध्यमातून घेतलेल्या निर्णयाचा दर्जा उत्तम होता असं देखील गडकरींनी म्हटलं. खरं तर नितीन गडकरी हे त्यांच्या दिलखुलास स्वभावासाठी आणि विरोधी पक्षातील नेत्यांच्या चांगल्या कामाचं कौतुक करण्यासाठी ओळखले जातात. याचीच प्रचिती त्यांच्या या विधानातून आली. पण गडकरींच्या या विधानातून एक अर्थ असाही निघतो की गडकरी यांनी राजीव गांधींच्या काळातील शिक्षणाचा दर्जा उत्तम होता अशी कबुली देत एक प्रकारे भाजपच्या सध्याच्या शैक्षणिक धोरणाचे धिंडवडेच काढले आहेत. यामागचं कारण म्हणजे एकीकडे नितीन गडकरींनी राजीव गांधींच्या पंतप्रधान काळातील शैक्षणिक गुणवत्तेचे कौतुक केले तर दुसरीकडे मात्र भाजपकडून मूळ इतिहासाला बाजूला सारण्याचे काम सुरू असल्याचा आरोप हा काही जणांकडनं करण्यात होते. कारण काही दिवसांपूर्वी NCERTने इयत्ता 8वीच्या हिंदीच्या आणि इंग्लिशच्या पुस्तकातून मराठी साम्राज्याचा विस्तार दाखवणारा नकाशा हटवला आहे. तर या अगोदरही इयत्ता 12वीच्या राज्यशास्त्राच्या पुस्तकातून गांधीजींच्या हत्येनंतर RSS वर घालण्यात आलेल्या बंदीचा संदर्भ हटवला होता. तसंच 2002च्या गुजरात दंगलीचे संदर्भ देखील अनेक पुस्तकातून NCERTने काढून टाकले होते. दरम्यान मराठा साम्राज्याच्या नकाशावरून माजी खासदार आणि कोल्हापूरच्या गादीचे वंशज संभाजीराजे भोसले यांनी केंद्र सरकारवर नाराजी व्यक्त केली आहे. तसेच भाजपचे खासदार उदयनराजे भोसले यांच्या आई राजमाता कल्पनाराजे भोसले यांनी देखील तीव्र संताप आणि नाराजी व्यक्त केली आहे. पण NCERTने मात्र अद्याप यावर कुठलीच अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाहीये. आता बघू राजीव गांधी यांनी पंतप्रधान पदाच्या काळात असे कोणते महत्त्वाचे निर्णय घेतले होते की जे निर्णय आजही क्रांतिकारक मानले जातात. राजीव गांधी यांचा 1984 ते 1989 हा कार्यकाळ भारतीय शिक्षण क्षेत्रात क्रांतिकारक बदल घडवून आणणारा मानला जातो. कारण त्यांनी 21व्या शतकातील भारतासाठी शिक्षणाला सर्वोच्च प्राधान्य दिलं होतं. यामधला सगळ्यात पहिला निर्णय म्हणजे 1986चं राष्ट्रीय शिक्षण धोरण. या धोरणाचा मुख्य उद्देश होता शिक्षणातील असमानता दूर करणं, गुणवत्तेत सुधारणा करणं, महिला, अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती यांच्यासाठी समान शिक्षणाची संधी उपलब्ध करून देणं. तर यानंतरचा राजीव गांधी यांचा दुसरा निर्णय होता ऑपरेशन ब्लॅकबोर्ड योजना. प्राथमिक शाळांमध्ये किमान आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी ऑपरेशन ब्लॅकबोर्ड योजना सुरू करण्यात आली होती. या योजनेतून शाळांना गुणवत्तापूर्ण शिक्षक, शैक्षणिक साहित्य आणि वर्गखोल्या पुरवण्यावर भर देण्यात आला होता. तर तिसरा महत्त्वाचा निर्णय होता ज्यावरून गडकरी यांनी कौतुक केलं तो म्हणजे नवोदय विद्यालयाची स्थापना.
यातून ग्रामीण आणि शहरी भागातील गरीब विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळावं म्हणून राजीव गांधी यांनी प्रत्येक जिल्ह्यामध्ये नवोदय विद्यालयाची स्थापना करण्याचा महत्त्वाचा निर्णय घेतला होता. या नवोदय विद्यालयातील विद्यार्थ्यांना 6वी ते 12वी पर्यंतचं मोफत शिक्षण आणि वसतिगृहाची सुविधा दिली जाते. यातून आजपर्यंत 40 लाख विद्यार्थ्यांनी शिक्षण घेतलं आहे. तर राजीव गांधी यांनी घेतलेला 14 महत्त्वाचा निर्णय म्हणजे इग्नूची स्थापना, म्हणजेच इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठ. यातून शिक्षण सर्वांपर्यंत पोहोचवण्यासाठी आणि डिस्टन्स एज्युकेशनला चालना देण्यासाठी ओपन युनिव्हर्सिटीची स्थापना केली. त्याचबरोबर राजीव गांधी यांनी याच काळात संगणक आणि तंत्रज्ञान शिक्षणही सुरू करून भारतात संगणक क्रांतीची पायाभरणीच केली. तसेच शिक्षणाचा दर्जा सुधारण्यासाठी जिल्हा शिक्षण आणि प्रशिक्षण संस्था स्थापन करण्यात शिक्षकांना उत्तम प्रशिक्षण देण्याचं काम सुरू केलं. थोडक्यात सांगायचं झालं तर राजीव गांधींनी शिक्षणाचे आधुनिकीकरण करून ते तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचवण्याचा आणि तंत्रज्ञानाशी जोडण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे काँग्रेसने काय केलं या भाजपच्या प्रश्नाला नितीन गडकरी यांनी राजीव गांधी यांचं कौतुक करून उत्तर दिलं आहे असं म्हणता येईल. दरम्यान या सगळ्यावर तुमच्या काही प्रतिक्रिया असतील तर कमेंट बॉक्समध्ये जरूर लिहा. हा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र कट्टाला तुम्ही नक्की सबस्क्राईब करा.